नमस्कार मंडळी, नमस्ते, सलाम नमस्ते, सत श्री अकाल, केम छो, कसं काय, खम्मा गणी. वेलकम एंड वेलकम बैक टू माधुरी सांचीज ज्वेलरी हॉल अगेन. आई नो आज का ब्लॉग बहुत ज्यादा खास होने वाला है, लेकिन अगर आप चैनल पे नए हैं सो वेलकम मंडळी, और पुराने हैं सो कसे आहात मंडळी. सो मैं मेरे चैनल पे लाइफस्टाइल ब्लॉग्स, फैशन ब्लॉग्स एंड ज्वेलरी हॉल के वीडियोस पोस्ट करती हूँ. ऑल्सो मीशो हॉल्स, फ्लिपकार्ट हॉल्स, जो भी क्लोथिंग हॉल्स है उनके भी वीडियोस पोस्ट करती हूँ. वीडियोस देखना अच्छा लगता है तो डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब माय YouTube channel which is Madhuri Sanchi Vlogs and keep supporting. Also follow my brand page which is Stylodiska and also follow my another page which is Anchor Madhuri Sanchi. And well याचा पार्ट 2 तुम्ही बघितलाच असेल आणि मला याची नक्की खात्री आहे की तो तुम्हाला खूप जास्त आवडला असेल. बिकॉज हैंडमेड ज्वेलरी की कितनी भी तारीफ करो कमी है. लफ्ज कम पड ही जाते हैं. सो आय नो. सो आज आपला ज्वेलरी हॉलचा पार्ट 2 आहे आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला हँड पेंटेड सुती कापडापासून बनलेल्या, कॉटनने बनलेल्या सुंदर अशा आणि ज्यूटने बनलेल्या देखील सुंदर असा नेकलेस सेट बघायला भेटणार आहे. सो आजचं कलेक्शन पण एंड पर्यंत नक्की बघा. आणि आय नो मागचाही व्हिडिओ लॉंग होता आणि हा व्हिडिओ देखील लॉंग असणार आहे, कारण तुम्हाला मी ज्वेलरीची प्रत्येक छान प्रकारे डिटेल देणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओ खूप जास्त लॉंग आहे देन तुम्ही 2x वरती बघू शकता. 2xच्या स्पीडवर बघितल्यानंतर तुमचा व्हिडिओ फास्ट बघण्यात देखील येईल आणि तुम्ही कुठलीही डिटेल्स मिस करणार नाही. सो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर याचा पार्ट 1 बघायला विसरू नका, त्यानंतरच पार्ट 2 बघा. त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, सो दिस इज माधुरी सांची आणि याच्यामध्ये तुम्हाला लाईफस्टाईल ब्लॉग्स बघायला भेटणार आहे. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय YouTube चॅनल सो दॅट तुम्हाला एव्हरी डे नवीन नवीन रील आणि नवनवीन प्रोडक्ट बघायला भेटेल. सो विदाउट फर्दर एनी डिले लेट्स जम्प टू द व्हिडिओ. तो आजचे जे पारंपरिक दागिने आहेत ते तुम्ही कुर्ता, कॉटन साडी, खादी साडी किंवा इंडो फ्युजन लुक करून देखील घालू शकता. ऑल जे ज्वेलरी सेट्स आहेत ते खूप अप्रतिम आणि पारंपरिकरित्या बनवण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या प्रत्येक आउटफिटवर अर्थातच कॉटन, व्हाईट कलरची साडी किंवा ऑफ व्हाईट कलरची साडी असेल, इंडो वेस्टर्न लुक असेल किंवा ट्रेडिशनल लुक असेल, ज्याच्यावरती तुम्ही ही दागिने ट्राय करू शकता. ऑल्सो कुठली स्मॉल पूजा आहे किंवा घरासाठी पूजा आहे, घरभरणी आहे, त्यासाठी देखील तुम्ही ही दागिने यूज करू शकता, जेणेकरून तुम्ही सगळ्यात हटके आउट ऑफ द बॉक्स दिसाल. तर सगळ्यात पहिले बघूयात आपण हे सुंदर ज्यूटने बनलेला नेकलेस. तुम्ही याला बघू शकता, हे हँड पेंटेड आहे, याला हाताने पेंट केलेलं आहे. हे पूर्ण ज्यूटने काम केलेलं आहे, अतिशय बारीक वर्क याच्यावर आहे. देन याच्यावरती लेस यूज करण्यात आलेली आहे आणि कवडी शेल्स याच्यामध्ये यूज करण्यात आलेले आहे. घातल्यानंतर याचा लुक खूप छान येतो. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा हा पीस आहे, खूप सुंदर असा हा आर्टिकल आहे. सो दिस इज सो ब्युटिफुल. तुम्ही साईडला व्हिडिओ देखील बघू शकता. याच्यावरती तुम्हाला छानपैकी इयरिंग्स देखील भेटणार आहे. सो लुक ॲट दिस क्यूटेस्ट आणि मिनिमल इयरिंग्स तुम्हाला यावरती भेटणार आहे. हा जो आर्टिकल आहे ना, हा तुम्ही कॉलेजमध्ये एखादं फंक्शन आहे किंवा किटी पार्टी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं कॉम्पिटिशन आहे, काहीतरी हटके लुक करायचा आहे, देन हा लुक तुम्ही ट्राय करा. मीन्स या ज्वेलरीवरती तुम्ही एखादी कॉटन साडी घाला आणि त्यावरती इंडो वेस्टर्न फ्यूज लुक करून हा सेट आणि त्याच्या या सुंदर अशा इयरिंग्स घाला. तुमचा लुक खूप जास्त आउट ऑफ द बॉक्स दिसणार आहे आणि रॉयल लुक दिसणार आहे. सो दिस इज द बेस्ट पीस आय गेस. यानंतर बघूयात जे शांततेचं प्रतीक आहे, लॉर्ड बुद्धा. हा सुंदर असा नेक सेट आहे. तुम्ही बघू शकता, सुपडं आपण ज्याला म्हणतो, पारंपरिक सुपडं, त्याच्यावरती गहू निवडतो, तांदूळ निवडतो, त्या प्रकारे हा पॅटर्न आहे. म्हणजे त्या प्रकारचा हा वूड आहे ज्याने आपण सुपडं बनवतो. आणि कलाकृती बघा किती अप्रतिम आहे त्या सुपडं या पॅटर्न वरती. आता त्या वुडनच्या पॅटर्न वरती हँड पेंटेड हा बुद्धा आहे, जो की पीसचं प्रतीक आहे. आणि सुंदर अशा आर्टिकलला बघून खूप छान असा पीस वाटतोय, खूप सुंदर असं वाटतंय. तुम्ही बघू शकता याचं कलर कॉम्बिनेशन बघा, किती क्लासी आणि किती स्टेटमेंट पीस आहे. त्याच्या बाजूला ही जे सुंदर असे फ्लावर्स आहे ते बुद्धाचा फेस अजून जास्त इन्हान्स करत आहे. आणि हे किती सुंदर हँडमेड आहे, किती छान हाताची कला आहे. आपल्या मेड इन इंडियामध्ये, आपल्या इंडियामध्ये किती जास्त कलाकृतीला वाव देण्यात आलेली आहे. किती जास्त लोक टॅलेंटेड आहे, परंतु त्यांचं टॅलेंट जास्त समोर येत नाही. सो आपण त्यांचं टॅलेंट जितकं होईल तितकं समोर आणण्याचा प्रयत्न करूयात आणि आपल्या भारतातली ज्वेलरीला जास्त प्रमोट करण्याचा प्रयत्न करूयात. सो ज्यूटने बनलेला हा सुंदर असा नेकलेस आहे. तुम्ही बघू शकता किती क्लासी आणि किती सुंदर आहे. घातल्यानंतर याचा लुक देखील खूप छान येतो.
आणि याच्यावरती सुंदर असे नेक इयरिंग्स देखील आहे. छोटेसे क्यूटचे मिनिमल इयरिंग्स आहे. खूप छान असा हा पीस आहे. ज्वेलरी म्हटलं ना, जर स्टेटमेंट ज्वेलरी तुम्हाला भेटली ना, मग या जगात दुसरं काहीच नको. कारण स्टेटमेंट ज्वेलरीचं प्रचंड भरभरून ट्रेंड सुरू आहे आणि प्रचंड भरभरून व्हायरल अशा ह्या सगळ्या ज्वेलरी आहेत. परंतु या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भेटत नाही. या मॉलमध्येच भेटतात आणि ते पण पर्टिक्युलर मॉलमध्ये भेटतात. बट डोंट वरी, स्टँडर्ड डिस्का तुमच्यासाठी या ज्वेलरी अफोर्डेबल रेटमध्ये घेऊन आल्या. सो नेक्स्ट वन इज दिस आर्टिकल. लुक ॲट दिस क्लासी आर्टिकल. खूप सुंदर शेपमध्ये ढोल पॅटर्न मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे आणि हे वुडनचं आहे. याच्यावरती तुम्ही बघू शकता सगळं हँड पेंटेड आहे. किती सुंदर असं कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. ऑल्सो याला कॉटन बॉल्स आहे अँड देन कवडी शेल्स आहे. त्या कवडी शेल्समुळे याचा लुक खूप जास्त इन्हान्स होत आहे. तुम्ही बघू शकता हे कॉटनचं आहे. फॅब्रिक मेड आहे. याच्यामध्ये कॉटन आहे. दिस इज मेड बाय फॅब्रिक अँड दिस इज थ्रेड वर्क. हे थ्रेडने बनलेला नेकलेस आहे. You can see very very beautiful combination of thread, jute and wooden also along with this cowrie shell and hand painted हस्तकला आहे. hand painted jewelry आहे. hand painted necklace आहे. so this is so beautiful. let me show you याच्या इयरिंग्स. याच्या इयरिंग्स देखील तुम्ही बघू शकता किती स्वीट आहेत. खूप छान असा हा आर्टिकल आहे. दिस इज ऑल्सो मस्ट हॅव आर्टिकल. याचा लुक देखील घातल्यानंतर प्रचंड गोंडस येतो आणि रॉयल लुक येतो. जर तुम्हाला कुठल्याही फंक्शन मध्ये हटके दिसायचं असेल देन दिस इज द बेस्ट ऑप्शन. आणि जर तुम्ही कुठला फॅशन शो करत आहात, फॅशन शो मध्ये तुम्ही जर या प्रकारचे पॅटर्न्स घालाल ना, अतिशय पारंपरिक लुक देखील येईल आणि सगळ्यात आउट ऑफ द बॉक्स देखील तुम्ही दिसाल. खूप छान रॉयल लुक येईल आणि सगळ्यांपेक्षा हटके दिसाल. तर दिस इज ऑल्सो बेस्ट ऑप्शन. लेट्स जम्प टू द अनदर प्रॉडक्ट विच इज माय फेवरेट. आपले कृष्णाजी. सो सुंदर असा हा सेट आहे आणि आपले सुंदर असे किशन कन्हैया याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. माझ्याकडे ऍक्च्युली राधाकृष्णाच्या पॅटर्न मध्ये मला हा लॉन्च करायचा होता. परंतु कृष्णाचा फेस तुम्ही बघू शकता किती छान आणि किती पीस देतोय आपल्याला, किती सुंदर वाटत आहे. दिस इज ऑल्सो हँड पेंटेड. यू कॅन सी पूर्ण हे हँड पेंटेड आहे. वुडन आहे. त्याच्यावरती कलर देऊन तुम्हाला हे छान असं पेंट करण्यात आलेलं आहे. त्याचे डिटेलिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे तुम्ही याला इन्हान्स करण्यात आलेला आहे. हे कॉटन बॉल्स आहे. कॉटन आणि थ्रेडने हा बनलेला आहे. याच्यामध्ये फॅब्रिक यूज केलेलं नाहीये. एव्हरीथिंग इज थ्रेड वर्क अँड वुडन अँड हँड पेंटेड. कलर कॉम्बिनेशन देखील बघा किती सुंदर वाटत आहे. वरती छोटूसा असं मोर पीस देखील आहे. कृष्णाजींचा आशीर्वाद आयुष्यात असायलाच हवा, तर हा नेकलेस देखील तुमच्या आयुष्यात असायला हवा. हे तुम्ही किशन कन्हैयाला सोबत ठेवलं तर गोष्टच वेगळी असते. तर तुम्ही बघू शकता. यानंतर राधेकृष्ण देखील मी लॉन्च करणार आहे. परंतु पहिले कृष्णजी यांना लॉन्च केलंय. परंतु कृष्णजी यांच्या मुकुटाचा नेकलेस लॉन्च केला आहे. तुम्ही बघू शकता हा आर्टिकल किती क्लासी आणि किती स्टेटमेंट वाईब देतोय. त्याच्यानंतर तुम्ही याच्या इयरिंग्स देखील बघा. त्या देखील खूप सुंदर आणि क्यूट आहे. इयरिंग्स मध्ये आणि या नेकलेस मध्ये थोडं मेटल यूज करण्यात आलेलं आहे. वेल दिस इज नॉट ऍक्च्युली प्रॉपर मेटल. हे याला शेप देऊन बनवण्यात आलेलं आहे सिल्वर कलर मध्ये. So this article is also very very beautiful and aesthetic. Something हटके दिखना है then you should try this. Again this you can wear it on cotton साडी, खादी साडी, इंडो वेस्टर्न लुक आणि कुठली पूजा वगैरे असेल त्यासाठी तुम्ही देखील हा सेट यूज करू शकता. सो दिस इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. खूप साऱ्या बेबी शॉवर मध्ये मी मतलब ऍज यू नो की मी अँकर आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहित नसेल, माय नेम इज अँकर माधुरी सांची. मी प्रोफेशनली अँकर आहे आणि खूप सारे बेबी शॉवर मी होस्ट केले. ते मोस्टली पिकॉक थीम असते आणि त्या थीम मध्ये जर तुम्ही या प्रकारची ज्वेलरी स्टाईल कराल ना, तुम्ही सगळ्यात जास्त हटके दिसाल. ट्रस्ट मी. आता बघूयात नेक्स्ट वन. नाव लुक ॲट दिस शेल पीस. हा खूप सुंदर असा आहे. फ्लावर शेप मध्ये याला बनवण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता. दिस इज ऑल्सो याला बेस देखील कार्डबोर्डचा बेस दिलेला आहे. छोटे छोटे क्यूटचे इथे म्यूट पॅटर्न मध्ये घुंगरू आहे. देन शेल वर्क आहे. मध्ये हा काथा बॉल आहे. मध्ये हा कॉटन यूज केला आहे आणि याला हाताने शिवलेला आहे. ही ज्वेलरी हँडमेड आहे. जसं की मी तुम्हाला पहिले देखील सांगितलं, मशीन मेड काहीच नाहीये. हाताने शिवलेली ज्वेलरी आहे. हस्तकला आहे. हाताने बनवलेली ज्वेलरी आहे. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं की हे कसं हाताने शिवण्यात आलेलं आहे. देन तुम्ही हे शेल पण हाताने शिवण्यात आलेला आहे. हा बेस वुडन कलरचा होता. याला रेड बनवण्यात आलेला आहे आणि हा पूर्ण थ्रेड वर्क आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पॅटर्नचे थ्रेड कलर्स इथे यूज करून छानपैकी ही ज्वेलरी बनवण्यात आलेली आहे.
सो लुक ॲट दिस. दिस इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. सेम इयरिंग्स तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. खूप छान असं हे आर्टिकल आहे. सो ऐसा आर्टिकल आपके पास होना चाहिए. अगर मैं जो सूट मैंने पहना है उस सूट पे भी अगर मैं ये पैटर्न की ज्वेलरी अगर स्टाइल करती हूँ ना, तो मेरा लुक बहुत अच्छा लगने वाला है. वैसे मैंने इस पे ही स्टाइल का वीडियो भी बनाया, आप देख सकते हो. दिस इज सो सो क्लासी एंड स्टनिंग ऑल्सो. कलर कॉम्बिनेशन मैटर्स अ लॉट, यू नो. कलर कॉम्बिनेशन हटके रहा, डिफरेंट रहा, क्लासी रहा ना, तो आपका लुक ऑटोमेटिकली रॉयल लगता है. सो दिस इज अगेन रॉयल पीस. नाउ लेट्स check another one which is made by clay. टेराकोटा ज्वेलरी. ऍक्च्युली दिस इज वन ऑफ माय फेवरेट. तुम्ही जर माझे प्रिव्हियस ब्लॉग बघितले असेल तर त्याच्यामध्ये मी टेराकोटा झुमकी आणि टेराकोटा इयरिंग्स ज्या पण आहेत त्या देखील लॉन्च केलेल्या आहेत. सो तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले याचे इयरिंग्स बघा. याचे इयरिंग्स हे खूप जास्त सुंदर आहे. याच्यामध्ये थोडंसं मेटल देखील यूज करण्यात आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अँड रेड कलर आणि येल्लो कलर मध्ये कॉम्बिनेशन आहे. देन लुक ॲट दिस. हे देखील कॉटन बॉल्स आहेत. थ्रेड वर्क आहे, याच्यामध्ये कॉटन टाकण्यात आलेलं आहे. अँड लुक ॲट दिस पीस. हा बेस देखील कार्डबोर्डचा आहे आणि हे क्ले वर्क आहे. सगळं हँड पेंटेड, हँडमेड आहे. पहिले क्लेने याला शेप दिल्यानंतर याला कलर करण्यात आलेला आहे. सो यू कॅन सी दिस इज सो सो ब्युटिफुल अँड सो सो ऍस्थेटिक. इथे क्यूटचे कपल बर्ड्स आहेत, जे लव्ह बर्ड्स म्हणतो ते बर्ड्स आहे. त्यांनी सुंदर असा फ्लावर आणि त्याच्या खाली एक चंद्र आहे. हाफ मून फ्लावर अँड लव्ह बर्ड्स. खूप सुंदर अशी कॉन्सेप्टचा हा सेट बनवण्यात आलेला आहे. हँड पेंटेड, हँडमेड, हाताने शिवलेला हा सुंदर असा क्लासी स्टेटमेंट पीस आहे आणि त्याच्यावरती हे सुंदर असे इयरिंग आहे. सो हा पीस देखील तुमच्याकडे असायला हवा. जर तुम्ही खूप जर तुम्ही ज्वेलरी लवर असाल आणि तुम्हाला हटके ज्वेलरी ट्राय करायला आवडत असेल, देन आय गेस दिस इज द बेस्ट पीस विच यू शुड हॅव. आता जो आर्टिकल मी तुम्हाला दाखवणार आहे ना, आता जो नेकलेस तुम्हाला दाखवणार आहे ना, तो सगळ्यात जास्त सुंदर आहे आणि त्याला त्या नेकलेसला कॉम्प्लिमेंट करण्यासाठी ते सुंदर असे इयरिंग्स आहे. आणि इयरिंग्स बघून तुम्हाला समजलं असेल की हा देखील थीम नेकलेस आहे, पिकॉक थीम नेकलेस आहे आणि कृष्णांजीचा नेकलेस आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर. जसं चटाई असते ना, चटाई, वुडन चटाई, तर त्या पॅटर्न वरती हा कृष्णाजीचा फेस पेंट करण्यात आलेला आहे. खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे. तुम्ही बघू शकता किती क्लासी आहे. आणि हे इयरिंग्स या नेकलेसला खूप जास्त कॉम्प्लिमेंट करत आहे, त्याच्यामुळे हे आउट ऑफ द बॉक्स दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे हा नेकलेस देखील बनवण्यात आलेला आहे. याची कितीही तारीफ केली तर कमीच पडणार आहे, कारण हा आहेच इतका ग्रेट. कारण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये देखील जसं की मी तुम्हाला सांगितलं, दिस इज नॉट प्रॉपर मेटल बट शेप, मेटल पॅटर्न मध्ये शेप देऊन मेटल कलरने हा सुंदर असा नेकलेस बनवण्यात आलेला आहे. दिस इज ऑल्सो थ्रेड मेड अँड हँड पेंटेड. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा पीस आहे. अँड देन ऑल्सो याच्यामधले जे इयरिंग्स आहे याला देखील वुडन पॅटर्न वरती ड्रॉ करण्यात आलेला आहे. त्याच्यावरती पिकॉक फेदर्स आहे, ज्याच्यामुळे ते खूप सुंदर असे दिसत आहे. आणि या सेटला हा सेटअप खूप जास्त इन्हान्स करणारा आहे. म्हणजे हा नेकलेस या इयरिंग्स मुळे खूप जास्त कॉम्प्लिमेंट करणार आहे. सो दिस इज द बेस्ट पीस. आय गेस दिस इज द बेस्ट पीस विच यू शुड हॅव. ऍक्च्युली मस्ट हॅव ज्वेलरी दिस इज. सो दिस इज सो ब्युटिफुल. यू शुड हॅव दिस. यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट एक आपण सुंदर असा मिनिमल नेकलेस सेट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला सुंदर असं शेल नेकलेस भेटणार आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 2 कलर्स अवेलेबल आहे. हे कॉटन बॉल्स आहे, थ्रेड वर्क आहे, पूर्ण थ्रेडने बनवलेला, ने बनवलेला हा नेकलेस देखील आहे. आणि याला सुंदर असं शेल वर्क आहे. सुंदर अशी इयरिंग्स देखील तुम्हाला भेटणार आहे. जर तुम्हाला जास्त हेवी इयरिंग्स किंवा जास्त हेवी ज्वेलरी घालायला आवडत नसेल, देन this minimal and cutest necklace is made for you. This is so so beautiful and goes on all kind of outfit because this color is very very classy. याच्यामध्ये तुम्हाला अजून एक सुंदर कलर भेटणार आहे, which is my favorite color, which is दिस इज ब्युटिफुल पर्पल कलर. व्हेरी व्हेरी ब्युटिफुल नॅस्थेटिक. तुम्ही व्हिडिओ मध्येच बघू शकता की हा कलर किती पॉपअप होतोय, किती सुंदर दिसतोय. याच्या इयरिंग्स देखील बघा किती छान आहे. येल्लो आणि पर्पल हे 2 कलर्स या सेट मध्ये अवेलेबल आहे. खूप सुंदर असा हा सेट आहे. घातल्यानंतर याचा लुक देखील खूप छान, खूप अप्रतिम येतो. याची किती तारीफ करा कमीच आहे. सो येस, हे सुंदर असे आर्टिकल्स होते आणि ट्रस्ट मी, याच्यामध्ये तुम्हाला फक्त सिंगल प्रोडक्टच भेटणार आहे, सिंगल नेकलेस सेटच भेटणार आहे. कारण हे सगळे स्टेटमेंट पीस आहे आणि स्टेटमेंट पीस फक्त एकच भेटत असतो. तर तुम्ही हे कॉम्बो मध्ये बाय करू शकत नाही. जर तुम्हाला बाय करायचं आहे तर स्वतःसाठी किंवा कुणाला गिफ्ट करायचं असेल त्यांच्यासाठी बाय करा. बट तुम्हाला हा एकच पीस भेटेल. फक्त लास्टचा जो पीस आहे दॅट पीस इज समथिंग डिफरंट, जो की कॉमन आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो सगळ्यांसाठी घेऊ शकता. बट त्याच्यामध्ये तुम्हाला कलर देखील अवेलेबल भेटेल. परंतु बाकी जेवढे पण पीस मी तुम्हाला दाखवले
प्रिव्हियस ब्लॉग मध्ये देखील आणि या ब्लॉग मध्ये देखील तुम्हाला तो फक्त सिंगल पीस भेटणार आहे. तर दिस इज सो सो ब्युटिफुल. सो होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आय नो आजचा ब्लॉग अतिशय उत्तम ज्वेलरीचा होता. याचा पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज पार्ट 1 देखील बघा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि या सगळ्या ज्वेलरी ज्या तुम्हाला मी आतापर्यंत दाखवल्या आहे ब्लॉग्स मध्ये त्या तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटणार आहे. ऑल्सो डोंट फॉरगेट टू फॉलो माय ज्वेलरी ब्रँड विच इज स्टायलो डिस्का, ज्याच्यावरती तुम्हाला ही अप्रतिम ज्वेलरी बघायला भेटणार आहे. and don't forget to follow my channel also which is Anchor Madhuri Sanji, ज्याच्यावरती मी मिनी ब्लॉग्स, लाईफस्टाईल ब्लॉग्स आणि हॉल व्हिडिओज टाकत असते. सो येस, अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल ऑल्सो विच इज माधुरी सांची ब्लॉग्स. सो होप सो तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. धन्यवाद मंडळी. आजची ज्वेलरी ही हँडमेड आहे, मेड इन इंडिया आहे. तर आपल्या मेड इन इंडिया ज्वेलरीला सपोर्ट करा. थँक्यू सो मच आजचा ब्लॉग बघितल्याबद्दल. धन्यवाद मंडळ, तुमचं आभारी आहे. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये.